देवाभाऊ यांना विनंती करतो की मुंबईकरांना महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर मुघल दल संहारक भोसले कुलदीपक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी भारत माता की भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी वंदे 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 भारत माता की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज या ठिकाणी उपस्थित आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, मुंबईचे आपले अध्यक्ष अमित साटमजी, सन्माननीय मंत्री मंगल प्रभात लोढाजी, मुंबईच्या सन्माननीय महापौर रितू तावडे या ठिकाणी उपस्थित, सन्माननीय आपले मला दिसले नाही, माझं लक्षण होतं, माननीय मंत्री महोदय आशिष शेलारजी, माननीय आपले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, मंचावरील सर्व सन्माननीय आमदार पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व युवा भारतीय देशभक्त भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे मला दोन सागर दिसतायत। एक आपला हिंद महासागर समोर दिसतोय आणि दुसरीकडे तिरंग्याचा महासागर मला या ठिकाणी पाहायला मिळतोय। ज्या तिरंग्याकरता आमच्या क्रांतिकारकांनी फाशी त्या ठिकाणी झेलली, ज्या तिरंग्याकरता आमच्या सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं, ज्या तिरंग्याकरता आमच्या तमाम भारतवासियांनी एक संघर्ष केला आणि 15 ऑगस्ट 1947 ला मध्यरात्री जो तिरंगा वर गेला, आता जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हा तिरंगा खाली येणार नाही। आज देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये भारत जगातली चौथी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनलेला आहे। सातत्याने भारत प्रगती करतोय। आज वेगवेगळ्या क्षेत्रात जे कोणाला जमलं नाही ते भारताने करून दाखवलं। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जगातला कुठलाच देश आपलं अंतरिक्ष यान उतरवू शकला नाही, ते उतरवण्याचं काम या भारताच्या वैज्ञानिकांनी करून दाखवलं। अमेरिकेनंतर अंतराळामध्ये पहिल्यांदा प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून अंतराळ यान सोडणारा देश आपला भारत देश झाला। आज या ठिकाणी आयटी असो, एआय असो, डीपटेक असो, सर्व इमर्जिंग टेक्नॉलॉजीज मध्ये जगाशी मुकाबला करणारा आमचा भारत
आपल्याला पाहायला मिळतोय। जगातली दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून गेल्या 7-8 वर्षात हाच भारत जगासमोर उभा राहिलेला आहे आणि एक प्रचंड मोठी शक्ती, युवा शक्ती, जगामध्ये सर्वाधिक युवा असलेला देश हा आमचा भारत देश झालेला आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आता या भारताला कोणी थांबवू शकत नाही। हे खरं आहे, काही शक्ती भारताला थांबवायचा प्रयत्न करतायत, काही परकीय शक्ती देखील हा प्रयत्न करतायत की भारताची घोडदौड थांबली पाहिजे। त्यांना भीती वाटते भारत असाच पुढे जात राहिला तर एक दिवस जगातली सर्वात मोठी महासत्ता आपला भारत देश होईल। आणि म्हणून सातत्याने या भारताच्या अंतर्गत मामल्यांमध्ये त्या ठिकाणी काही ना काही लुडबुड करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांनाही मी सांगू इच्छितो, ही तिरंगा घेऊन या ठिकाणी बाहेर पडलेली तरुणाई आहे, यांना थांबवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही, या भारताला थांबवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही। आता भारत पुढेच जात राहणार आणि मोदीजींनी ज्या भारताची संकल्पना केली आहे, मित्रांनो, आता केवळ 2 दशक बाकी आहे। 2 दशक 2047 ला हा भारत जगातला विकसित देश म्हणून या जगाच्या नकाशावर आपल्याला पाहायला मिळेल। आवश्यकता केवळ एकाच गोष्टीची आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून आपल्याला चालणार नाही, जातीपाती धर्माच्या भेदात अडकून आपल्याला चालणार नाही, वेगवेगळ्या वादात अडकून आपल्याला चालणार नाही। आपल्याला एकच दृष्टिकोन घ्यावा लागेल, आपल्याला एकच मंत्र घ्यावा लागेल, आम्ही एक साथ चलू, आम्ही एकत्रित चलू, कदम से कदम मिलाकर चलेंगे, तिरंगा हाथ में लेकर चलेंगे, तिरंगे की आन बान और शान के लिए एक साथ जिएंगे और एक साथ मरेंगे। अशा प्रकारचा विचार घेऊन जरा आपण पुढे गेलो तो मां कसम भारत को कोई रोक नहीं सकता, भारत को रोकने की ताकत किसी की नहीं है। आणि म्हणून मी तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे, आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे। हा स्वाभिमान या ठिकाणी सातत्याने जागृत ठेवून आणि नवभारताची जी संकल्पना मोदीजींनी मांडली आहे, तो नवभारत तयार करण्याची जबाबदारी आता तुमची सगळ्यांची आपली आहे। ही जबाबदारी येत्या काळामध्ये आपण पार पाडू आणि जबाबदारी जर आपण पार पाडली तरच हा तिरंगा हाती घेण्याला काही ना काही अर्थ आहे, तरच तिरंगा हाती घेण्याची या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली क्षमता आहे। मी पुन्हा एकदा 15 ऑगस्टला येणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो। 9 ऑगस्टला क्रांती दिन होता, क्रांती दिनापासून तिरंगा यात्रा आपण सुरू केली आहे। पुढची क्रांती 9 ऑगस्ट 1942 ची क्रांती ही करो या मरोची क्रांती होती। 1942 ची क्रांती ही भारत छोडोची होती। आताची क्रांती ही करो या मरोची आहे, पण ती विकसित भारत तयार करण्याकरता करो या मरोची आहे। आताची क्रांती ही या भारत विरोधी शक्तींना भारत छोडो म्हणण्याची क्रांती आहे। आताची क्रांती तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता आपल्याला एकत्रितपणे करायची क्रांती आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांना मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून उद्याचा भारत हा एक मजबूत भारत, एक स्वाभिमानी भारत आपण घडवून दाखवू। आणि या स्वाभिमानी भारतामध्ये जसा तिरंगा सगळ्यात वर राहील तसा माझा महाराष्ट्र, शिवरायांचा महाराष्ट्र देखील सगळ्यात समोर पहिल्या रांगेमध्ये आपल्याला दिसेल, हा विश्वास आपल्या सर्वांना देतो
आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, भारत माता की. धन्यवाद देवाभाऊ देवेंद्रजी. आता यानंतर तिरंगा यात्रेची सुरुवात सन्माननीय मुख्यमंत्री